तर आजच्या डब्यासाठी मी बनवली होती मटकीची उसळ. कारण की सकाळी सकाळी मटकीची उसळ बनवायला फार म्हणजे टाईम लागत नाही. त्यामुळे मटकी घरामध्ये मी ठेवतेच. तर मटकीची उसळ बनवली, त्यानंतर पटापट चपात्या पण बनवून घेतल्या आणि संध्याकाळी आज मी तूप बनवायला घेतलं होतं. कारण की खूप दिवस झाले मला बनवायचं होतं, पण खूपच म्हणजे कंटाळाच येत होता. तर आज मी बनवायला घेतलं फायनली आणि त्यानंतर त्याच्यातून एवढी बेरी निघाली होती आणि एवढं मी पनीर पण काढलं होतं. तर त्यामध्ये 1 कप दूध टाकलं आणि त्यामध्ये बेरी पण टाकून घेतली होती आणि हे पनीर पण टाकून घेतलं आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये म्हणजे जेवढं गोड आवडत असेल तेवढं साखर टाकून घ्यायची आणि याला फ्राय करून घेतलं मस्त दूध आटोपर्यंत. आणि त्यानंतर एक प्लेट घेतली आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, कारण की खाली चिटकायला नाही पाहिजे, त्यामुळे मी थोडं तूप लावून घेतलं त्याला. आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून आपल्याला थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण प्लेटला. तर त्याला स्प्रेड करून घेतलं असं सगळं चम्मचच्या साहाय्याने आणि त्याला 1 तासासाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं असंच. तर त्यानंतर आपल्याला याला कट करायचं. तर 1 तासानंतर मी याला कट करायला घेतलं आणि इतकी छान मिठाई तयार झालेली होती. इतका मस्त कलाकंद, मलाई बर्फी असं काही पण म्हणू शकतो याला. खूप सुंदर लागत होती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.